नमस्कार, सुप्रभात TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफा स्वरूपात. शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती. कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा. 2013 आणि 2018 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती. पोचपावती दाखवत अनिल परबांचा दावा. 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून केलेली निवड आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे जमा केलेली नाही, ते साफ खोटं सांगतात. राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर आरोप. माझा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसारच कोर्टानं सांगितल्याप्रमाणे राजकीय पक्ष ठरवला. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा माझा निर्णय योग्यच. ठाकरे गटाच्या आमदारांपर्यंत गोगावलेंचा व्हीप योग्यरित्या पोहोचला नव्हता, म्हणून त्यांना अपात्र केलं नाही. नार्वेकरांकडून स्पष्ट. माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्री पद कोणाच्या पाठिंब्यावर उभवलं? शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरेंचा सवाल. माझं आव्हान आहे, नार्वेकरांनी मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेत उभं राहावं. कुठलीही पोलीस सुरक्षा नको. मग तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची, मग बघू कुणाला पुरावा, कुणाला गाडावा की तुडवावा. उद्धव ठाकरेंचं शिंदे आणि नार्वेकरांना आव्हान. 1999 ची आमची घटना शेवटची मानली होती. मग 2014-2019ला मला पाठिंबा देण्यासाठी कशाला बोलावलं? काय म्हणून माझी सही घेतली होती? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला सवाल. गेल्या आठवड्यात लबाडानं निकाल दिला. महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख. खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची अवस्था. झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही. यापुढे मी कुठलंही स्पष्टीकरण देणार नाही. राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. आसिम सरोदेंकडून भगतसिंग कोश्यारी यांचा फालतू माणूस असा उल्लेख. एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांवरही जोरदार निशाणा. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाविषयी अपशब्द वापरले हे दुर्दैवी आहे. संविधानिक संस्थांविषयी अशी भाषा योग्य नाही. त्यांचा संविधानिक संस्थांवरती विश्वास नाही, मग संविधानावरती तरी कसा विश्वास असेल, असा नार्वेकरांचा सवाल. ही चीड आहे. धडधडीत खोटं बोलणाऱ्यांविरोधात राग आहे. नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून निर्णय देताना पारदर्शकपणा ठेवला नाही. खासदार अनिल देसाईंची नार्वेकरांवर टीका. ठाकरे गटाची महापत्रकार परिषद नाही, हास्य जत्रा होती. ड्रामा, ऍक्शन आणि हास्य जत्रा असणारा इव्हेंट होता. ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेवर शिरसाटांची टीका. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी ठाकरे गटाचा आटापिटा. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर भरत गोगावलेंची टीका. निकाल बाजूने लागला तर विश्वास विरोधात लागला तर कोर्टावरही सवाल. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर गोपीचंद पडळकरांचा निशाणा. खिचडी, बॉडीबॅग, लसीमध्ये कमिशन खाणाऱ्यांना जागा दाखवणार. कोरोना काळात भ्रष्टाचार करून प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. सगळे सोरेवरनं जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला. जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरनं दाखले मिळणार. बच्चू कडूंची माहिती. उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावरती जरांगे भूमिका मांडणार. सगळे सोरे नोंदीवरनं 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईतलं आंदोलन नाही. जरांगेंची माहिती. तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या. जरांगेंची सरकारकडे मागणी. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन बाबासाहेबांकडून अन्याय. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देणं 80% समाजावर अन्याय. आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत 25,000 कोटींचा करार. प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. आधी इंडिया आघाडीत घ्या, मग भारत जोडो यात्रेत येतो. राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट. केंद्रानं तिसऱ्यांदा जॉईंट सेक्रेटरी या उच्चपदासाठी डायरेक्ट भरती केली. सर्व अभिजन वर्गातील 19 पदं भरली. जितेंद्र आव्हाडांची टीका. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये भाजपची बैठक. यात भाजपच्या 156 नेत्यांची हजेरी. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. अमित शहांचं भाजप नेत्यांना आवाहन. दिल्लीतल्या भाजप बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. भाजप 32, शिंदे गट 10, तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची माहिती. 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील. दिल्लीतल्या 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवरती विश्वास. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं विधान. रत्नागिरी लोकसभेवरनं महायुतीत रस्सीखेच. शिंदे गटाचा दावा असतानाच माजी खासदार निलेश राणे समर्थक सक्रिय. सोशल मीडियावरती भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट. विचारांचं राजकारण आज राहिलं नाही. एकमेकांचा वचपा काढायचं राजकारण सुरू झालंय. सध्याच्या राजकारणावर जयंत पाटलांचं भाष्य. जयंत पाटील उत्तम प्रशासक. त्यांची राजकीय उंची मोठी. राजाराम बापूंचा आदर्श पुढे नेण्याचं जयंत पाटील काम करतायत. शरद पवारांकडून जयंत पाटलांचं कौतुक.
सांगलीमध्ये शरद पवारांच्या हस्ते राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्याचं उद्घाटन. शहरातील स्टेशन चौक इथे पूर्णाकृती पुतळ्याचं केलं उद्घाटन. सांगलीमध्ये राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी शरद पवार स्टेजवर असताना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची अचानक एंट्री. जयंत पाटलांकडून अनिल बाबर यांना खुर्चीवरती बसण्याची विनंती. खडसेंकडून गिरीश महाजनांविरोधात ₹1 बदनामीचा दावा दाखल. महाजनांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याचा खडसेंचा आरोप. बदनामी प्रकरणात महाजनांविरोधात फौजदारीचा गुन्हा दाखल. ठाकरे कुटुंबासह कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. आधीच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं किरीट सोमय्या यांना फटकारलं होतं. शरद पवार संसदेचे भीष्म पितामह म्हणून काम करतात. सर्वाधिक वेळा लोकशाहीत निवडून येणारे खासदार शरद पवार. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडनं पवारांचं कौतुक. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं भाजपला खुलं आव्हान. धाराशिवमध्ये उमेदवारी द्यायला भाजप घाबरते. भीती नसती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता. ओमराजेंचा भाजपवर निशाणा. राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेबाबतची सुनावणी. दोन्ही गटाच्या सदस्यांना फेरसाक्षीसाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार. 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे वॉरियर्सशी संवाद साधणार. सोलापूरच्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 19 जानेवारीला सभा. सभेसाठी 5 लाख स्क्वेअर फुटांचा मंडप उभारला जातोय. 1 लाख कामगार या सभेसाठी उपस्थित राहणार. सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक. हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा फिल्मफेअर सोहळा 27 जानेवारीला पार पडणार. मात्र दरवर्षी मुंबईत होणारा हा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार. आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्राच्या चित्रपट व्यवसायावर. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. मुंबईला कमजोर करण्याचा अजून एक पुरावा. दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातला गांधीनगर गिफ्ट सिटीत होणार. आधी प्रकल्प वळवले, डायमंड व्यवसाय पळवला, आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला. जयंत पाटलांची. पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार. धुळ्यामध्ये शिंदखेडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 22 गावातील 23 विहिरी अधिग्रहित. डाबली गावामध्ये पहिला टँकर सुरू. रत्नागिरीच्या चिपळूण शहरातील पाईपलाईन फुटली. गटारीचं काम चालू असताना पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागात थंडीत वाढ होण्याचा अंदाज. दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट. मुंबई महानगरपालिकेचं फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात बजेट. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लांबणीवर. 2 आठवड्यात सिनेट निवडणूक घेण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात फेटाळली. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या मुख्य विश्वस्तपदी राजेंद्र उमाप यांची निवड. समितीच्या मासिक सभेमध्ये झाली निवड. मध्य रेल्वेच्या भायखळा इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालयामध्ये श्रवणयंत्र उपलब्ध. मध्य रेल्वे मुख्यालयातील महाव्यवस्थापक सभागृह इथे आयोजित समारंभात श्रवणयंत्र प्रदान. मुंबईच्या दिघा रेल्वे स्थानकातील त्रुटी. भविष्यात त्रासदायक. दिघा रेल्वे स्थानकाला ठाणे बेलापूर मार्गावरून प्रवेशद्वार असल्यानं वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक त्रासदायक ठरणार. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट 2.5 महिने बंद राहणार. मजबूतीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी घाट बंद असणार. पुण्याच्या भोर पंचायतीसमोर आंदोलन करत आशा सेविकांची जोरदार घोषणाबाजी. आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्या निर्णय अद्याप पूर्ण न झाल्यानं सेविकांचा संप. कामकाजावर बहिष्कार टाकत आरोग्य विभागाला पत्र. राज्यव्यापी संपाकडे जळगावातील आशा सेविकांची पाठ. 15 ते 20 आशा सेविका संपात सहभागी नाही. महापालिका आयुक्तांचं निवेदन. पगारात कपात होत असल्यानं संपात सहभाग नाही. नांदेडमध्ये अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप. आज सेविकांचा जिल्हा परिषदेवरती मोर्चा. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबई विमानतळावर डीआरआयकडनं 2,58,00,000 किमतीचं 4 किलो सोनं जप्त. सौदी अरेबियामध्ये जेद्दाह शहरातून आलेल्या 2 प्रवाशांकडे प्रत्येकी 1-1 किलो सोनं सापडलं. डीआरआयकडनं 4 जणांना अटक. पनवेलमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये घट. पोलीस आयुक्त पंकज डहाणे आणि त्यांच्या टीमच्या विशेष पथकाची कामगिरी. नागरिकांकडून समाधान व्यक्त. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभेमध्ये 1,08,000 नवीन मतदारांची नोंद. प्रशासनाकडून अंतिम यादी तयार करण्याचं काम सुरू.
नंदुरबार जिल्ह्यातील बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका नसल्यानं रुग्णांचे हाल. खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला 107 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार बाजारपेठेमध्ये मिरचीची आवक वाढली. 2 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरची बाजारपेठेत दाखल. विक्रमी आवक झाल्यानं मिरचीच्या दरात घसरण. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये कापसाला योग्य भाव नसल्यानं खरेदी केंद्रावरनं कापूस मागे देण्याची शेतकऱ्यांवर वेळ. कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्याच्या आर्वीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कापूस पेटवून केलं प्रतिकात्मक आंदोलन. कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव देण्याची मागणी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे कापूस पेटवून आंदोलन. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा. बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. 5 वर्षे उलटूनही घरकुल मिळत नसल्यानं लाभार्थ्यांचा जळगाव महापालिकेवर मोर्चा. आयुक्तांनी घरकुल देण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचं आंदोलन मागे. जळगावात ईव्हीएम मशीन विरोधात भारत मुक्ती मोर्चा आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत सरकार विरोधात घोषणाबाजी. महिला आणि चिमुकल्यांचाही मोर्चात मोठा सहभाग. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंकडून अनोखा वाढदिवस साजरा. 20 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारत केला वाढदिवस साजरा. धुळे जिल्ह्यातल्या 354 ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम पूर्ण. उर्वरित 48 गावात कामं अंतिम टप्प्यात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन. नांदेड जिल्ह्यात 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानं खळबळ. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पालघरच्या वाढवण बंदराच्या जनसुनावणीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू. मैदानावरती प्रशस्त सभा मंडप उभारण्याच्या कामाला वेग. सुरक्षा व्यवस्थाही चोख. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट. धरणामध्ये केवळ 46% पाणीसाठा उपलब्ध. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बीडच्या परळीमध्ये मराठा आरक्षणासाठी बैलगाडी जनजागृती रॅली. परळी शहर आणि तालुक्यातील शेकडो मराठा बांधवांचा रॅलीत सहभाग. पालघर जिल्ह्यामध्ये रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमाचं आयोजन. खासदार राजेंद्र गावितांकडून अभियानाचं उद्घाटन. रस्ता सुरक्षेसाठी नागरिकांना दिली शपथ. नाशिकमध्ये स्वच्छ सुंदर बस स्थानक मोहिमेच्या पहिल्या 2 सर्वेक्षणात येवला बस स्थानक प्रथम. 3ऱ्या सर्वेक्षणासाठी स्थानकावरती सुशोभीकरणासह आकर्षक भित्तिचित्रांची सजावट. आमदार निलेश लंके यांच्या पत्नी लोकसभेसाठी इच्छुक. निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं राणी लंके यांचं स्पष्टीकरण. पक्षश्रेष्ठ आणि आमदार निलेश लंके निर्णय घेणार अशी माहिती. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी धाराशिव ते तुळजापूर वाहन रॅली. रॅली दुचाकी 4 गाड्यांसह. घोषणा देत मराठा बांधव सहभागी. परभणीमध्ये मराठा तरुणाचा जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ परभणी ते मुंबई सायकल प्रवास. संदीप गव्हाणे 600 किलोमीटर प्रवास करत मुंबईमध्ये 26 तारखेला दाखल होणार. अहमदनगरच्या निवासा तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचं आरक्षण. त्यासाठी ढोलबजाव आंदोलन. धनगर आणि धनगड या शब्दामधला घोळ मिटवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन. तलाठी परीक्षेतील घोटाळ्याविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन. हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी. सरकारविरोधात रोष व्यक्त. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा. तलाठी भरती रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक. धुळ्यामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांनी केली नकाने तलाव आणि एक्सप्रेस कॅनॉलची पाहणी. महापालिकेच्या उदासीनतेमुळे नकाने तलाव कोरडा पडला. जळगावच्या बोदवडमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील स्लॅबचा काही भाग कोसळला. 2 विद्यार्थी जखमी. पालक आक्रमक. शाळा दुरुस्त करण्याची मागणी. अमरावतीमध्ये भाजप नेत्यांकडून अंबादेवी मंदिरात स्वच्छता मोहीम. आमदार प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मंदिर परिसरात स्वच्छता. प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत दीपोत्सव. शरयू तीरावरती आरतीसाठी मोठी गर्दी. शरयू घाट हजारो दिव्यांनी उजळला. विराट अनुष्कालाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण. अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू तसंच 22 जानेवारीला अयोध्येत सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. नागपुरातल्या प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी बनवली 15,000 लिटर क्षमतेची कढई. या कढईमध्ये अयोध्येत प्रसाद म्हणून बनवला जाणार 7,000 किलोचा हलवा. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईच्या बोरिवलीमध्ये 1 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू. जिनेंद्र डेअरीच्या वतीनं 1 लाख लाडू बनवण्यात येणार. धुळ्यामध्ये पांजरा नदीपात्रामध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं काम सुरू. 110 फूट लांब आणि 60 फूट उंच आकाराचं मंदिर हुबेहूब अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे असणार.
भंडाऱ्यामध्ये विविध ठिकाणी श्रीराम मूर्ती प्रदान करण्याचा उपक्रम, अनुगामी लोकाभिमुख महाअभियान या संस्थेकडून उपक्रम राबवण्यात येतोय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा शहरामध्ये राम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. 1.5 वर्षांपूर्वी महायुती झाली, त्याच्या 2 वर्षाआधीच भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली. माजी मंत्री तसंच फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रणय फुके यांचा गोंदियात गौप्यस्फोट. मुंबईमध्ये थंडीची चाहूल, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट, किमान तापमान 20 अंशांच्या खाली, किमान तापमानही 30 अंशांपेक्षा कमीच. पुण्यामध्ये महावितरण वीज मंडळाच्या कामावरती आक्षेप, गोखले संस्थेच्या पाहणीमध्ये अनेक गैरप्रकार आले उघडकीस. शासनाच्या मुद्रांक विभागाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद, 2000 कोटी रुपये निधी शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्याचं मुद्रांक विभागाचं उद्दिष्ट. अर्थसंकल्पासाठी 23 जानेवारीपर्यंत सूचना पाठवा, मुंबई महानगरपालिकेसह नागरिकांना आवाहन. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार.